नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूर आम्ही निघालोय जरासं फॅमिली टूर काढायला आणि गगनगिरीला. मग चला तर आपण जाऊया सगळी गगनगिरीला. मित्रांनो, बऱ्याच दिवसाने फॅमिली टूर आमची निघाल्या आणि आम्ही आता एन्जॉय करून निघालो. आयुष्य कसं आहे, मजा आहे आयुष्यात, परंतु फिरण्याशिवाय मजा दुसरी कुठली हो. आणि आपल्या माणसांच्यावर जी मजा आहे ती वेगळीच आहे. मग आपण जाऊया चला गगनगिरी आणि कोकण. कसं हिरवगार वातावरण आमच्या कोल्हापूर जिल्ह्यापासून ते राधानगरी तालुका, करवीर तालुका सगळंच भेटते. आणि आपण त्याची जरा देखरेख आणि कसं कसं असते जरा बघूया की चला. आणि नातीचं नातं कसं असते बघा की मठात जाताना आम्हाला वाटतगार पडले, त्याच्यावर जरा चर्चा केली. नातं जेव्हा मस्त वाटलं. सायकलीवर आणि शिटवून कुठल्या होतं हा इथलं नातीला घेऊन निघाला असं काय? नातीला पण मजा वाटायला का नाही हा आजावर जायला? मी पण तुमच्या आजावर जर फिरायला गेला असता तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कुठे गेला. हे मला चित्र आवडलं म्हणून मी टिपलं गेला. आमचा आजा आम्ही लहान असतानाच वाढलो, त्यामुळे म्हातारे माणसावर मला जीव जास्त आहे, माझा व्हिडिओ पण जास्त. आता धामोडला गेलो, आमचे मित्र दीपक गाठ पडले, तिने त्याशिवाय सोडायलाच नाही. यांचं मंडप डेकोरेशन एक नंबर आणि माणूस पण एक नंबर. त्यापर्यंत त्यांच्यात गेलो आम्ही, सुटलो की प्रवासासाठी. डायरेक्ट धामोड पण आम्ही गेला दुर्ग मानवडला, कारण रस्ता चांगला होता आणि निसर्ग पण बघण्याजोगा होता. अहो, गगनगिरी महाराजांचा मठ हा खास गडाच्या पायथ्याशी, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात गडाच्या टोकावर असं या मठाला गगनगड मठ असं म्हणतात. वाटेला आम्हाला मोराचं दर्शन झालं की राव. झाडाच्या आडाला आहे बघा, तुम्हाला दिसेलच. खरं आमच्या पोरगीला शिव मोर वाटलं नाही. काय म्हणते बघा एक पोरगी आमची. काय होत ती? कोंबडी नव्हती, मोर होता, मोर. आम्ही जाताना जंगलात मोर बघितला आणि ही पोरगी मध्ये कोंबडी. आता काय बोलायचं सांगा की तुम्ही. आता गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे योगी होते. त्यांना परमहंस स्तराचे सिद्ध पुरुष मानले जायचे. महाराजांनी आयुष्यभर वैराग्य, योग साधना आणि सेवा यावर भर दिला. त्यांनी गगनगडावर तपश्चर्या केली म्हणून तर मठ त्यांचे कार्यस्थानच झाले. आता तर निसर्ग इतका भारी होता का बोलायचं. कोकणात हे अशा टप्पा टप्पा लावल्यात का नाही, हे पाहताही राहणार. मस्त शेत तयार केले बघा इकडे. गगनगिरी महाराजांनी आपलं बहुतांश आयुष्य हिमालयाच्या योगसानेतच घालवलं. नंतर महाराष्ट्रात गगनगडावर येऊन त्यांनी भक्तासाठी अध्यात्माचे केंद्र उभारले. आजही तिथं त्यांचे अनुयायी योग साधना करतात. आपण कोल्हापुरात गेले की गगनबावडा रोड त्या मार्गे पण आपल्याला जाता येते, दुर्ग मानवड पण जाता येते. आमच्या गावातनं धामोडगीला गेलो आणि तिथून दुर्ग मानवडला गेलो. आम्ही आता गगनगिरी मठात पोहोचणार आहे. आम्ही डायरेक्ट मानवड बसनं टर्न मारला ते बाविलीत आत आलोय आणि गाडी पण मारायला बघा की विश्रांती घेतली म्हणून बसवले. कोल्हापूरहून गगनबावडा मार्गे गाडीने तुम्ही गेला असा तर गडाच्या पायथ्यालाच बरोबर पोहोचते की राव. सगळा रस्ता निसर्गाने भरलेला आणि झाडाने वेढलेला. किती मस्त वातावरण आहे माहिती काय. ट्रेनने चढून मठापर्यंत जाता येतं. गाडी खाली जाऊ नये म्हणून सगळे विभाजक पण लावलेत बघा इथं, जेणेकरून अपघात पण होणार नाही. गगनगिरी मठाच्या गडावर बरोबर आलोय बघा. कसं वातावरण दिसते बघा गाडीतनं. तर ऐतिहासिक वास्तू बघायला किती मजा आणि आनंद असतोय आणि घरातल्यांच्या बरोबर तर वेगळाच आनंद केला. आम्ही टू व्हीलर मधनं गेल्यावेळी गेलो होतो, त्यामुळे रस्ता जरा खराब होता. आता ह्यावेळी रस्ता एक नंबर भारीच केला गेला. पण स्पेशल सोय असल्यामुळे गाडी व्यवस्थित आम्ही लावल्या आणि गडावचा भारी सीन आहे बघा की राव कोल्हापुरात आमच्या. मित्रांनो, श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम, किल्ले गगनगड. गगनगडावर जायचं म्हणजे थोडीशी मेहनत लागतेच की राव. तिथे गेल्यावर जवळजवळ 450 ते 500 पायऱ्या चढाव्या लागतात. पण वर गेल्यावर जी शांती, निसर्ग आणि पवित्र वातावरण मिळतं ना, ते सगळ्या श्रमाचं चीजच म्हणा की. वानरसेना पण भरपूर आहे. आमची पोरं तरी वानरसेना बघून नटलीतच की राव. धुक्याने भरलेले डोंगर रांग, झाडातून दिसणारा गगनगिरी मठाचा गगनगिरी महाराज की जय असा नाद केला ना राव, अंगावर शारा येतो एकदम. मग कुठे शांत होतं आणि जीवाला वाटतं आपण कुठेतरी खास जागे आलो की राव. आणि पायऱ्या चढणारे भाविक, आजूबाजूचा निसर्ग, ही वानरसेना. इथं या लागत्या 500 पायऱ्या म्हणजे प्रत्येक पायरी म्हणजे एक भक्तीचा पाऊलच की म्हणा. वर गेल्यावर मिळतो शांतीचा आभास. श्रेयांशूला तरी त्यांच्या मोठ्या बाबाने खांद्यावर घेतलं की कसा निसर्ग दिसतो तर बघा की एकदम हिरवगार वातावरण. सहित निसर्ग काश्मीर मध्येच बघायला मिळणार ते आपल्या कोल्हापुरात बघायला मिळते. तर या मठामध्ये आहे तर काय बघूया की आपण. इथं आपल्याला बघायला मिळणार गगनगिरी महाराजांचे समाधी मंदिर, ध्यानासाठी खोल गोवा आहे आणि भक्तांसाठी राहण्याची सोय सुद्धा आहे. आणि वर्षभर अनेक भक्त इथे येतातच की बघायला. गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्रीला इथं सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गगनगिरी महाराज म्हणजे नाथ संप्रदाय सिद्ध योगीच की म्हणा. हिमालय सोडून इथे आले आणि गगनगडाला बनवलं साधनेत असता. आमच्या त्या 500 पायऱ्या चढून जरा आमचा जीव थकला म्हणून आम्ही जरा साईडला थांबलो, कारण आमच्यावर वयस्कर माणसं पण होती. विश्रांती घेणं पण महत्वाचं होतं की. गगनगिरी महाराजांनी मठात योग साधना, प्राणायाम, ध्यान धारणा याचे मार्गदर्शन सुद्धा दिलंच की. त्यांनी समाज प्रबोधन आणि धार्मिक एकात्मता आणि गो संवर्धनाचे कार्य सुद्धा केले. आणि सर्व धर्म समान आहेत असा जो संदेश त्यांनी दिला. आणि महत्वाचं म्हणजे आजूबाजूला दाट झाडी, धुके, गार वारा आणि शांतता. डोंगर उताराव, गवताळ कुरण, पक्ष्यांचा आवाज आणि पवित्रता. अहो, इथं गेल्यावर मन ताजं होतं आणि आध्यात्मिक ऊर्जा सुद्धा मिळते. लोकांना विचारले आणि त्यांच्याकडनं हिचा काय मिळाला. अहो, इथं आलो म्हणजे फक्त दर्शन नाही मिळत
तर आत्मशांती मिळते. गडावरचं हवामान, वातावरण आणि महाराजांचा वावरच जाणवतोच की. अगोदर पण सांगितले, गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे महान योगी होते. त्यांचा जन्म 1907 साली खडवली म्हणजे ठाणे जिल्ह्यात झाला. लहानापासूनच त्यांना आध्यात्मिक ओढ होती. वयाच्या अगदी लहान वयातच त्यांनी सर्व संघ परित्याग करून योग मार्ग पत्करला आणि अनेक सिद्ध योगींच्या सांध्यात ही तपश्चर्या केली. नंतर महाराजांनी महाराष्ट्रात गगनगडावर येऊन भक्तांसाठी मठ उभा केला. गगनगिरीला आले म्हणून सांगा. गगनगिरीला आलोय. आता पण आत निघालोय दर्शन घेण्यासाठी. गगनगिरी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं नातं काय होतं काय, म्हणजे ते प्रसंग असं काय झालं काय त्यांच्या काळातले होते असं संपर्क? शिवाजी महाराज इकडे आले होते कधी? हा, कारण आम्ही इकडं कारकुटी साईडला गेलतो त्यावेळी शिवाजी महाराज तिथनं येऊन गेले. स्वारीला कुठे तर कर्नाटकात निघाले होते. आणि ते कोणते महाराज होते? मोने महाराज. हो, त्यांना म्हणजे मोने महाराजांना भेटून गेले होते. आणि तिथे इतिहास पण लिहिलेला आहे. माझ्या पाठीमागच्या वेळी तुम्ही बघू शकता. ही पोरगी रुसलेली आहे बघा. तिचं असं रुसल्याला कसं काम झालंय बघा. हे बघा कशी रुसल्या, बाबाच्या कुशीत गेल्या बघा. काय
बुंदिया म्हणा होय कवाला समोर गोंदिया एवढे लांब कसं काय मला माझ्या मुलगा पुण्याला राहतात. बर लेखाला घेऊन मग आई माझ्या मुलगा मग याच्यासोबत इकडे आलो. माझ्या दीर आहे, माझी जे सुना आहे दोन. गोंदियामध्ये चंद्रपूर तिकडं अरे बापरे बाप. आमचा पुतण्या चंद्रपूरला आहे तिथे सावली म्हणून गाव आहे 200 किलोमीटर एक लांब राहतो, एक पुण्याला राहतो मुलगा. मुलगा मिलिटरीमध्ये होता, रिटायर झाला. मुलगा मुलगी शिकून राहिले पुण्याला. हो तिथे आलो पुण्याला. यायचं की त्यात काय अजून बघायला फिरायचं. मुलाच्या हातात चॅनल काय आहे. आहे का, हे काय, लय भाग आहे की भाग आहे का? फिरायचं बघायचं तेवढंच माझं. माणसाच्या पाठोपाठ आहे होईल. नाही आलो ते. आमचं कोल्हापूर कसं वाटतं तुम्हाला हा चार वेळा आलोय. होय काय आमचा जो लहान भाऊ त्याची सासूरवाड इथलीच आहे, कोणत्या गावचे कोल्हापूरच्या. कोल्हापूर कुठले गाव आहे एरियाचं नाव नाही माहित. हा हा ते राजाराम महाराजांनी बांधलेलं तलाव आहे ना ते. हा. हा कोल्हापूरच्या साईडला बरोबर. तर बाहेरच्या पण जिल्ह्यातली लोक इथं बघायला येतात आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा बघायला सवड नाही की राव. आपल्या घरातल्या लोकांनी हे बघायला एक नंबरचं उत्तम ठिकाण आहे बघा. पायऱ्या चढून जायचं आणि परत जाताना पायऱ्या उतरून जायचं. मजाच की मजा किती. इथं मला आल्यावर एवढा आनंद भेटला काय बोलायचं काम नाही की राव. मग तुम्ही कधी येताय सांगा दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेऊन झालं अहो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. कारण ठिकाणच असावं छोटे छोटे धबधबे मला सुद्धा समाधान मिळते तसंच की राव. गडावरचा गार वारा आणि मठाचा शांत वातावरण अगदी जेवायलाच भेटून जाते की राव. बरोबर एकदा तरी तुम्ही अनुभव घ्या आणि मग दरवर्षी पाय आपोआपच तुमचं मठाकडे वळतील. मठाचं दर्शन घेऊन तेवढाच अनुभव आणि आनंद पण आम्हाला मिळाला आणि घरातल्यासनी पण आनंद मिळाला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जे आम्हाला पण व्हिडिओ करा आनंद भेटेल. गगनगिरीचे आताच दर्शन झालं, आता आम्हाला पुढच्या पर्वासाठी. मग आमचं गगनगिरी मठ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. चला